4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवर गणेश. पहिला चेंडू केलाय डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. सुंदर जल डिपला जातोय. विकेट डाऊन. फलंदाज बाद. वॉट कॅच, वॉट कॅच. कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? घोडबंदर संघाचा हा बिग ब्लॉक होऊ शकतो का? कारण जबरदस्त फटकेबाजी करत होता, परंतु काय कॅच पकडलेला आहे. अमित कदाचित हिरो ठरणार आहे या सामन्याचा, कारण गोलंदाजीमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी दाखवली आणि अतिशय गगनचुंबी हा फटका होता. आपल्या नजरेपासून दूर होता, परंतु एक जबरदस्त बॅलन्स पकडून सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला त्यांनी पकडण्यामध्ये यश गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये सर्वात मोठा फटका लागलेला आहे तो घोडबंदर या संघाला. नवघर शिलेदार संघाचं इथे आगमन झालंय. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल डोंगरी तालुडी मास्टर चषक 2025 मध्ये. देवेश येतोय नवीन फलंदाज. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आपण पाहिला तर मागच्या स्पर्धेमध्ये या फलंदाजाच्या बॅट मधून जास्त धावा कुठल्या गेल्या होत्या आणि ज्या कारणाने त्याला उत्कृष्ट नवघर संघाला विनंती असेल की आपण ब्रेकफास्ट करून घ्यायचं आहे. ट्युरी मास्टर्स जर आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज आपण आपला ब्रेकफास्ट करून घ्यायचा आहे. गणेश पाटील यांना आव्हान आलं, जर 3 विकेट्स 3 फलंदाज बाद केले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक रोख लावण्यात आलेलं आहे. गणेश पाटील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी पहा बॅटची कडा लागली गेली. इथे बाईचा इशारा आहे. तो इथे मी बघितलंय पंढरीनाथ की मी त्या दिवशी सहज फ्रायडेला ह्या मैदानावर आले असताना गणेश याचा सराव ह्याच मैदानावर, म्हणजे हे त्याचं लोकल ग्राउंड आहे, तिथे ह्याच मैदानावर तो सराव करत असतो. मी त्याला बघितलेला आहे आणि कदाचित त्याचा एक प्लस पॉईंट तो असू शकतो, कारण त्याचा सराव वारंवार ह्याच खेळपट्टीवर ह्याच मैदानावर झालेला. ट्युरी मास्टर्स जर आपण इथे आला असाल तर प्लीज आपली प्लेइंग 11 लिस्ट एक्सचेंज करायची आहे. तर नक्कीच आपण पाहिला तर मागच्या स्पर्धेमधला रनरअप संघ आपण पाहिला तर घोडबंदर संघ आहे. आज मात्र ती कुठेतरी चुकी अंतिम सामन्यामध्ये जी केली गेली होती, मात्र इथे रिव्हर्स केला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकेट डाऊन होईल. मंदार इज गॉन. फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रदीप तामोरे आपण पाहिलात नवघर मास्टर संघाचा, ज्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या स्पर्धेमध्ये त्यांना नावाजलं गेलं होतं. त्यानंतर विशाल कांबळे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना आपण नावाजलं गेलं होतं. निवास भोईर राई मास्टर संघाचा, त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची भूमिका दिली गेली होती. आणि मालिकावीर नवघर संघाचा रितेश शिंदे यांना आपण दिली गेली होती. दुसराही आपण गोष्ट विसरू शकत नाही, कारण त्यांच्या समवेत संघ जर आपण पाहिला तर रिक्षा संघटना संघ आहे, जो मागच्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक वरती नक्कीच सज्ज होता. आज जर आपण पाहिला तर इथे दोन्ही संघ एक तिसऱ्या क्रमांकामध्ये होता आणि एक संघ जर आपण पाहिला तर बिट्टू तेरे पापा संन्यास ले रहे हैं. सब माया है. इससे भी बड़ी खबर सुनो, रैपिडो पे लोएस्ट प्राइस कैप गारंटी, वरना डबल पैसे आपके गारंटी. डबल गारंटी. गारंटी पे गारंटी, लोएस्ट प्राइस गारंटी. दुसऱ्या क्रमांकावरती होता आणि दोघांमध्ये आज ही लढत इथे पाहायला मिळते. उलटा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटवरती पूर्णपणे चेंडूला घेता आला नाही. एक सिंगल फक्त मिळाली जाईल 22च्या रूपाने. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना संघाचा धाव फलकावरती 46. म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलात तर फक्त आणि फक्त 2 धावा गणेश या गोलंदाजाने खर्च केल्यात. अप्रतिम षटक म्हटलं जाईल, कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजेच एक कौतुकास्पद गोलंदाजी म्हटलं जाईल. ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये
क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. विकेट डाऊन. कमलेश पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाज देवेश याचा खेळ. क्या बात आहे. 500 रुपये विकेटसाठी. नाव आपलं सांगा. अजय भोयर यांच्याकडून जीपे केले गेलेत गणेश यांच्यासाठी. आज प्रेक्षकांनाही सुवर्ण संधी असणार आहे. सिल्व्हेस्टर मेंडोसा सरांच्या माध्यमातून षटकाराच्या बाहेर तो झेल पकडेल त्या खेळाडूला, त्या प्रेक्षकाला 500 रुपयाचा पारितोषिक येथे दिला जाईल. आज त्यांच्या मिसेसचा आज आपण पाहिला तर सुवर्ण सिल्व्हेस्टर मेंडोसा मॅमचा आज येथे वाढदिवस आहे, बर्थडे आहे. आणि त्या बर्थडेच्या निमित्ताने आपण पाहिलात तर अग्री डोंगरी तारोडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सिल्व्हेस्टर मेंडोसा सरांनी इथे घोषित केले आज सकाळी की प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राइज इथे दिला जाणार आहे. आज सोने पे सुहाग आहे. डोंगरी तारोडी मास्टर संघाच्या माध्यमातून दिला गेलाय. इथे केला गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने आपण पाहिला तर पहिला डाव इथे संपला गेलाय आणि